नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज काय आषाढी पौर्णिमा आहे ना, गुरुपौर्णिमा आहे म्हणते आज. कालचा ब्लॉग आवडला असेलच तुम्हाला. तर आज चाललो आम्ही टाकीवर. वरून आमचा कसा नजारा दिसते म्हणून ह्या टाकीवर. आता हे कुठे गेलं का, नवीन टाकी आहे. ही जुनी टाकी होती. पहिले याच्यावर चढत जाऊ, आता याच्यावर चढतो. तुम्ही पहा, आम्ही चढतो. आता आलो आम्ही टाकीच्या खाली. पाहुणे तू चालतं का? तो येत नाही म्हणते म्हणतान. आणि आम्ही दोघं जण जातो. चला बी इथं ते तुला वरून हात दाखवेन. वर तर चाललो. पायऱ्या ह्या कायच्या आहे, लोखंडाच्या. हळूहळू चढा लागते तुमच्या रिक्सवर. तर आता आलो मी पहिल्या मजल्यावर. एक पायरी चढलो. पवन काय म्हणतो तू? तर दुसऱ्या मजल्यावर चढा. जसं जसं वरतं चाललं तसं तसा नजारा दिसू राहिला चांगला चांगला. म्हणता नाही वरतं. हे आमच्या गावातली शाळा, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा. इथंच आहे जवळ. खूप भारी दिसते इथून येऊ. पण राहिलेली आहे वरचं चढता चढता. येऊ लागत आहे. कॅमेरामॅन मी जाऊ, मोबाईल मंथनचा या. मोबाईल मंथनचा आहे. मोबाईल पडला तर झालं, भेटलो मग आम्ही. डबल घेणं नाही होत. तरी पण पाहू शकता तुम्ही. हे दुसरी जुनी टाकी. हे थोडी लहान आहे आणि हे थोडी मोठी आहे. इथून लय दूरचं दिसते. इथून पुलगाव बी दिसते. दाखवतो तुम्हाला शेवटपर्यंत पहा. सर काम करून घेते शाळेत. विटा लावत आहे. आता लागू राहिला. त्याला म्हणता वरता मी बी आलो. हे झूम झालं. हे आहे पाणी टाकीतलं. टाकीत पाणी पाहू शकता तुम्ही, किती गंद आहे. 1 वर्षापासून पाणी भरून ठेवलं, अजून खाली वाहतच आहे. 1 वर्ष झालं पूर्ण. इथं पाहू शकता सर काम करून घेत आहे मुलांकडून. हे आमचं छोटंसं गाव. लहानसं गाव आहे आमचं. हे छोटी जल टाकी. तर आता आम्ही आलो वरतं. हो का म्हणतो पवन? पवन दिसू राहिला इथून. येतं का वरतं? ये ना. बकेट टाक का खाली. बकेट. पवन दिसू राहिला इथून. बकेट आणायला चालला का? बकेट आणायला चालला का? छोटंसं गाव आहे. ते होय तलाव. जेवढं पाणी दिसते तेवढं तलाव होईल. ते वावरात पाणी आहे. बाकीचं तिथून तलाव आहे. ते झाडं दिसते तिथून. काय ते साईबाबाचं मंदिर. आणि हा पुलगाव रोड आहे. हा वाला सरळ पुलगाव, कोकणात पुलगाव हा रोड जाते. बाकी पाहू शकता
गाव